कांद्याला भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी केलेली होती। आज हा कांद्याचा रग सकाळपासून या ठिकाणी उभा होता आणि इथून हा कांदा जो आहे तो दिल्ली, आसाम या राज्यांमध्ये जाणार होता। तेथील भागामध्ये कांद्याचे दर वाढलेले असल्यामुळे तेथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा कांदा जाणार होता। मी आता लासलगावच्या माल धक्क्यावरती आहे। मात्र आपण बघू शकतो की या ठिकाणी कांद्याचा रॅक लागलेला आहे। मात्र आता हा जो रॅक आहे हा अद्यापपर्यंत भरला गेलेला नाही। याचं कारण असं सांगितलं जात आहे की नाफेडचा जो कांदा आहे तो निफाडमधून भरला जाणार होता उद्या, मात्र तो रॅक कॅन्सल झालेला आहे आणि आताचा हा जो रॅक आहे हा अद्यापपर्यंत भरला नाही, कारण हा उशिरा जाणार आहे। माझ्याबरोबर येथील शेतकरी आहे, आपण यांना विचारूया की काय सांगाल की नाफेडने खरेदी केलेला कांदा जो होता तो एक वेगळ्या बाजूला आणि आता हा जो रॅक इथून जाणार आहे हा अद्यापपर्यंत इथं भरण्यात आलेले, काय कारण असू शकतं याच्या मागचं? आमची मागणीच ही होती तर जो नाफेडने कांदा खरेदी केलेला आहे तो कांदा बाजारात ज्या वेळेस भाव वाढतात त्यावेळेस तो ग्राहकांना देण्याची योजना खऱ्या अर्थानं केंद्र सरकार करत असतं। पण ही चुकीचे धोरणं, चुकीचा पायंडा जोपर्यंत केंद्र शासन थांबवत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं मरण यातना त्यांना दिसणार नाही। या ठिकाणी हा जो मागे रॅक दिसतोय याला आम्ही 4-5 दिवसापूर्वी लासलगावमध्ये कांदा परिषद घेतली आणि तिचं नियोजनच असं होतं की जे काही थोडेफार 2 रुपये शेतकऱ्यांना आता मिळत आहे तेही जास्त नाही, ते थोड्याच प्रमाणात आहेत, परंतु असे काही उद्योग होऊ नये जेणेकरून नाफेडचा माल शासनाने बाहेर काढून तो बाजारपेठांमध्ये जाऊ नये याकरताच परवाची कांदा परिषद आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली होती। परंतु आपल्याला पाठीमागे रॅक दिसतोय, हे रॅक भरण्याचं नियोजन खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने केलेलं आहे। जो कांदा साठवलेला आहे तो कांदा या ठिकाणी पाठवण्याचं काम शासन करणार आहे, परंतु हा रॅक कोणत्याही परिस्थितीत शेतकरी म्हणून आम्ही या ठिकाणाहून जाऊ देणार नाही, ही आमची भूमिका राहील। जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतोय, शेतकऱ्यांच्या चाळ्यांमध्ये कांदे शिल्लक आहे, तो माल मार्केटला येतोय आणि त्या शेतकऱ्यांच्या उरावर या ठिकाणी केंद्र शासन हा माल बाहेर काढून या ठिकाणी बाजारपेठेमध्ये नेण्याचं काम करतंय, याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। एकूणच शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला जो आज आहे 4,000 रुपयाच्या आसपास भाव मिळतोय आणि तो चाळीत साठवलेला कांदा शेतकरी घेऊन येणार आहे, त्यामुळे आता हा जो रॅक भरला जाणार आहे यालाही शेतकऱ्यांनी आता विरोध केलेला आहे।